जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। चला आज गणपती बाप्पाची निरोप द्यायची वेळ आली आहे, तर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, प्रसादाचा शिरा पण बनवायचा आहे, मोदक पण बनवायचा आहे, परत नैवेद्य पण बनवायचे। मग माझी स्वयंपाकाची तयारी चालली आहे। बाहेर पावसाचं पण वातावरण आहे। आता नैवेद्य बनवते मी। नैवेद्य स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मी गणपती बाप्पाची पूजा पण करून घेत आहे। त्यानंतर गणपती बाप्पाला वाळून नैवेद्य पण दाखवून घेतले। नैवेद्य मोदक, वरण भात, मेथीची भाजी, परत प्रसादासारखा शिरा पण बनवला आहे। तर आता आम्ही सर्वांनी पण पूजा करून घेतली आहे। 10 दिवस गणपती बाप्पा घरात होते तर घर असं प्रसन्न वाटायचं। आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली तर मन उदास वाटतंय। त्यानंतर आरती पण करून घेतली। आता आम्ही निघालोय बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी। आम्ही शेतातल्याच विहिरीत आमचे विसर्जन करतो, कारण की इथून नदी गावाकडे खूप लांब आहे, त्यामुळे आम्ही आमच्या शेतातल्या विहिरीत विसर्जन करतो। तर पाऊस पण खूप सकाळचा चालू होता, आत्ताच उघडलाय थोडासा। त्या पाऊस उघडल्यावरच आम्ही विसर्जनासाठी निघालो। आणि खाली चिखल पण खूप आहे, चालता पण येत नव्हतं चिखलातून। आमचा टॉमी पण आमच्या सोबत चाललाय बाप्पांना निरोप देण्यासाठी। विहिरीवरती गेल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बाप्पांची पूजा पण केली, आरती पण केली आणि नारळ फोडून मग त्यानंतर बाप्पांचं विसर्जन केलं। छान वातावरण आहे पावसाचं बाहेर। आता आम्ही गणपती बुडून आलोय। खूप छान वाटतंय अशा वातावरणामध्ये। बघा तेव्हा आमचा श्री बघा कसा चिखलात खेळतोय। श्री हाय कर। चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।